प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज अद्वैतचा पूर्णच्या पूर्ण टोन बदललाय। आज एवढी गंमत घडली आहे की तुम्हाला काय सांगू। आज तुम्ही फक्त बघत राहा। सुरुवातीला आपण बघतोय या सरोजने कलाला पुन्हा लाटणं मारलंय आणि तिला म्हणते कशी अशी जिरवेन ना मी तुझी की आयुष्यभर सगळे खेळ लक्षात ठेवशील तू। आणि पुन्हा एकदा ते खेळायला लागतात खेळ मंगळागौरीचे। रोहिणी मनात विचार करते, वा वा वा, अशी मंगळागौर कधीच बघितली नव्हती मी। रोहिणी वहिनी भारी पडणारे दिसते कलावर। कला, खरे आज काही खरं नाही बाबा तुझं, ही सरोज तुझ्यावर भारी पडणार आहे बरं का। आता ही रोहिणी मनात अशी विचार करतच असते। तेवढ्यात एक ताई तिला म्हणतात, काय हो आत्याबाई, आहोत चला खेळ खेळायला चला सगळे। आता ही रोहिणी म्हणते, नको नको, माझं काय काम आहे। आता त्या ताई म्हणतात, असं कसं, आत्याने बाजूला राहून कसं चालेल बाबा, आत्याने तर सगळे खेळ खेळायलाच हवे। मग आता रोहिणी म्हणते, अहो नाही खरंच खेळा तुम्ही। मग त्या ताई म्हणतात, नाही नाही, तुम्ही तर खेळलंच पाहिजे, चला बरं आपण झिम्मा खेळूयात। सरोज रोहिणीकडे अशी बघत असते। रजनीताई या कलाच्या आईला म्हणतात, चला ना झिम्मा खेळूयात ताई। मग आता कलाची आई म्हणते, काजू खेळेल, माझं काय नाहीये त्यात। आता काजू म्हणते, मी कशाला। आता कलाची आई तिला खुणवते की खेळ गपचूप म्हणून आणि काजल खेळायला लागते। आणि मग या सगळ्यांनी रिंगण केलंय या सगळ्या बायकांनी आणि ते गाणं म्हणायला लागतात, आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो। आता हा झिम्मा खेळत असताना पुन्हा सरोज आणि कला बाजूबाजूला आल्याय। अरे 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 अरे, ती सरोज तर अक्षरशः जोर जोरात टाळ्या देतीये कलाला। म्हणजे आधी लाटणं हाणलं आणि आता टाळ्या हाणतीये। सरोज एवढी शिकलेली असून अशी का वागते प्रेक्षकांनो, मला तर खरंच प्रश्न पडलाय। पण तरी कला किती संयमी आहे म्हणावी, तिने अजिबात एकही शब्द तिला उलटून बोलला नाहीये। आता खेळता खेळता रजनीताईंना धक्का लागतो काजलचा। आता रजनीताई म्हणतात, सॉरी ग, लागलं नाही ना तुला। काजल म्हणते, नाही नाही, तुम्हाला नाही ना लागलं रजनी मॅडम। रजनीताई म्हणतात, नाही ग नाही, मला नाही लागलं हं। आता इकडे काजू सरोजशी खेळतीये आणि सगळ्यांशीच ते झिम्मा खेळतात ना। आता सरोज बाकीच्यांशी छान खेळतीये पण जाणून बुजून कलाला मोठ्या मोठ्याने टाळ्या देतीये। अशा पद्धतीने यांचा सगळ्यांचा झिम्मा पूर्ण झालाय। आणि नंतर ह्या सगळ्या जणी म्हणतात, चला ग चला, आता तर पिंगा झालाच पाहिजे। आता बघा हं मैत्रिणींनो, पिंग्यामध्ये या कलाच्या आईची आणि सरोजची जुगलबंदी मस्त रंगली आहे। पिंगा ग पोरी पिंगा। सरोज म्हणते, लेक माझा ग जावई तुझा ग राजबिंडा ग पोरी पिंगा। संगीताताई म्हणतात, लेक माझी ग सून तुझी ग आहे गुणी ग पोरी पिंगा। पिंगा ग पोरी पिंगा। नैना मात्र रिकामी बसून तिथे फक्त ही मंगळागौर अशी बघत असते। सरोज म्हणते, लेक माझा ग जावई तुझा ग आहे कर्तबगार पोरी पिंगा। संगीताताई म्हणतात, लेक माझी ग सून तुझी ग तोडीस तोड ग पोरी पिंगा। पिंगा ग पोरी पिंगा। लेक माझा ग जावई तुझा ग पोरी सुजाण पोरी पिंगा। लेक माझी ग सून तुझी ग आहे शालीन पोरी पिंगा। लेक माझा ग जावई तुझा ग आहे बिझनेसमन पोरी पिंगा। लेक माझी ग सून तुझी ग आहे डिझायनर पोरी पिंगा। बघा हा मैत्रिणींनो, कसे टोमणे टामणे चालू आहेत या पिंग्यातून। आता पुढे सरोज म्हणते, लेक माझा ग जावई तुझा ग आहे धनाढ्य पोरी पिंगा। आता मात्र या संगीताताई थोडा विचार करायला लागतात आणि एवढं सुंदर तिला उत्तर देतात, लेक माझी ग सून तुझी ग खुद्द लक्ष्मी ग पोरी पिंगा। आणि संगीताताईच्या या उत्तरावर सगळ्याच जणी संगीताताईकडे बघतच राहतात। काय छान उत्तर दिलं ना संगीताताईंनी। आई असतेच अशी, मुलींना पाठीशी घालणारी। सगळेजण संगीताताईकडे बघायला लागतात आणि पुन्हा एकदा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा असं त्यांनी दाखवलंय। किती छान ना प्रेक्षकांनो। पण आता कलाने जेव्हा तिच्या आईचं हे उत्तर ऐकलं ना, तेव्हा तिचं मन आणि डोळे दोन्हीही भरून आलेत। आता कला मनात विचार करते, काय करू मी माझ्या आई बाबांचं, इतकं सगळं घडलं तरी सुद्धा आई माझी साथ सोडणार नाही कधीच। कलाला आज जे काही झालं ते सगळं आठवतं, म्हणजे कसं तिच्या आईवडिलांना काम करायला लावलं आणि कसं तिच्या आईवडील इतके त्रासात होते, पण तरी सुद्धा त्यांनी कलाची साथ सोडली नाही। कला विचार करते, एवढा अपमान गिळून सुद्धा स्वतःच्या मुलीची बाजू ताठ मानेने घेतीये माझी आई।
कोणत्या तोंडाने मी तिला सॉरी म्हणू? खरंच आहे नाही, कलाचं किती मरमर करते बिचारी, पण तरी सुद्धा तिला अपमानच सहन करावा लागतो आणि आता तिच्या डोळ्यात आलेत अश्रू. पण आता सगळ्याच जणी म्हणतात, ए कला, अगं पुन्हा एकदा नाव घे ना तू छानसं. काजल आणि या कलाची आई दोघी जणी खुणवतात तिला, घे की ग नाव आता. मग आता कला नाव घेते. खरेंच्या घरी वाढले संस्कार आणि चालीरीतींनी, चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पावलांनी. आता असं नाव घेतल्यानंतर सगळ्याच बायका कलासाठी खूप छान टाळ्या वाजवतात. पण सरोज मात्र कलाकडे अशी रागाने बघायला लागते आणि कला आता सरोजकडे मात्र स्माइल करून बघत असते. असो, आजचा भाग खूपच छान आहे प्रेक्षकांनो. आता पुढे तर बघा केवढी मजा आली आहे. तुम्हाला हे मंगळागौरीचे खेळ कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा हा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. तर आता आपण बघतोय अद्वैत काम करत असतो पहाटे उठून आणि कलाचा मात्र डोळा उघडलाच नाहीये. कालच्या मंगळागौरीमुळे ती फार थकलेली असते. अद्वैत लॅपटॉपवर काम करत असताना त्याला चार्जर आणि काही फाईल्स हव्या असतात आणि त्या सगळ्या फाईल्स आणि चार्जर कलाच्या बाजूला असतं त्या सोफ्याच्या खुर्चीवर. आता अद्वैत कलाला बघतोय आणि विचार करतोय, काय झोपली ही ढाराढूर मस्त. ए कला, खरे उठ, खरे उठ. पण आता कला काही हाले ना बाई. अद्वैत आता असा अल्ला त्याच्या पलंगावर हाताने असा अलगद येतोय आणि आता कलाला उठवायचा प्रयत्न करतोय. आधी तर तो विचार करतो की असं अलगद हात उंच करून ती फाईल घ्यावी, पण तरी सुद्धा त्याला काही घेता येईना. तो कलाच्या अंगावर पडणार असतो लिटरली. आणि आता तो विचार करतो, अरे बापरे, पडलो असतो मी आता. फाईल्स घ्यायला गेलो आणि हिला जाग आली असती तर पुन्हा हिने कटकट केली असती. अरे बापरे, आता काय करू? अद्वैतला काही समजे ना, कारण त्याचं काम जे आहे ना ते फार महत्वाचं आहे करायचं. पण कला काही हाले ना बाई, तिला ना एवढी गाढ झोप लागलेली असते. अद्वैत आता पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि मनाशीच बडबड करायला लागतो बिचारा. झोप झोप, इतकं सगळं बाकी आहे काम. तोपर्यंत बाकीच्या कस्टमर्सला रिप्लाय करतो, बॅटरी डाऊन झाली यार माझ्या लॅपटॉपची. शिट, काय चाललंय हे सगळं? अरे हो, हिच्यामुळेच होते हे सगळं. माझ्याकडे इतका वेळ होता, आता चांगलं काम करत बसलो असतो मी. शिट, हे चार्जर पण तिच्याच पाशी आणि ते सुद्धा पलीकडे. अरे देवा, ही ना नुसती छळायला आली आहे माझ्या आयुष्यात. अति आगाऊ कुठली. अद्वैत वैतागून गेलाय. पण तरी सुद्धा कला मात्र अजूनही गाढ झोपलेली आहे. पण अद्वैत आता मनाशी विचार करतो, काय करू आणि त्या फाईल्स कशा घेऊ? पण आता अद्वैत विचार कर, तुला नीट वागायचंय या खरेशी. बापरे, एवढी मोठी गोष्ट मी कशी काय विसरू शकतो? नाही, मला आबांच्या मनासारखं वागायला हवंय. पण आता हिला न उठवता मी चार्जर कसं घेऊ? अद्वैतला आलं टेन्शन. इतका मजेशीर सीन होता ना प्रेक्षकांनो. अद्वैत पुन्हा एकदा प्रयत्न करतो ते चार्जर घेण्याचा, पण अजून सुद्धा कलाला काही जाग येईना. अद्वैत पुन्हा एकदा पडणार असतो कलाच्या अंगावर, पण तो पुन्हा सावरतो स्वतःला, पण कलाला काही जाग येईना. अद्वैत इतका वळवळ करतोय तिच्या बाजूला. आता बघा प्रेक्षकांनो, अद्वैत वैतागलाय. नेमकं कशामुळे वैतागलाय हे त्याचं त्याला कळेना. आता त्याला ते चार्जर आणि त्या फाईल्स काही घेता येईना. अद्वैत विचार करतोय, अरे हिला एवढं दमून जाईपर्यंत खेळायची काय गरज होती? बाकीच्या बायका स्वतःला झेपेल जमेल इतकंच खेळल्या असतील, पण ही मात्र जगा वेगळी आहे ना. इतर वेळी नुसतं खुट्ट वाजलं तरी उठून बसते, पण आता मी हिच्या आजूबाजूला इतकं वावरतोय, इतकं मनातल्या मनात बोलतोय, तरी सुद्धा हिला काही जाग येईना. ठार झोपलीये ही. आता अद्वैत पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. इकडे कलाची आई विचार करते, कलाला मला सांगावं लागेल हे सगळं. कलाला सांगितल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. आता त्या एवढ्या पहाटे धुणं धुऊ लागल्यात प्रेक्षकांनो. त्या विचार करतात, कलाशी बोलतेच मी आणि लगेच फोन लावते तिला. आणि आता त्यांनी लगेच त्यांचा मोबाईल काढलाय आणि कलाला फोन करायचा प्रयत्न करताय. पण कलाबाई मात्र आज ढाराढूर झोपलेली आहे. कलाचा फोन व्हायब्रेट होत असतो, पण तरी सुद्धा कलाला काही जाग येईना. म्हणजे फोन व्हायब्रेट झालेला दाखवलाय त्यांनी. अद्वैत आता तिच्या जवळ जातो, त्याला आवाज येत असतो ना फोनचा. अद्वैत आता मोठ्यानेच बोलतोय, अरे देवा, काय हे? हिच्या शेजारी फोन वाजतोय आणि हिला जाग का येत नाहीये? अरे देवा, ही बेशुद्ध पडली का काय? ऐ खरे उठ म्हणलं ना. तरी सुद्धा कला काही उठेना. इकडे तिच्या आईला पण काळजी वाटायला लागलीये. काय झालं असेल? कला इतर यायला तर लगेच फोन उचलते, पण आज फोन का उचलना झालीये? कलाच्या आईला आलंय टेन्शन आणि कलाच्या आईपेक्षा अद्वैतला जास्ती टेन्शन आलंय की कला बेशुद्ध पडली की काय. इतका हसू येतं ना या दोघांचे भांडणं बघताना. आता अद्वैत कलाला टाळ्या वाजून जागवायचा प्रयत्न करतोय. ऐ खरे उठ, अगं तुझ्या आईचा फोन वाजतोय ग.
अगं ए खरे उठ ना. अरे देवा आता काय करू, हिला कसं उठवू. आता काही अद्वैतला समजे ना हिला उठवावं तर कसं उठवावं. आता तो बघतो बाजूला काचेचा ग्लास आहे आणि आता तो विचार करतो हा ग्लास जर भरलेला असता ना तर सगळंच सगळं पाणी हिच्या तोंडावरच ओतलं असतं मी. पाणी ओतायची ऍक्शन पण करतो तो. पण आता काय करतो तो ग्लास घेतो आणि धडकन खाली टाकतो, पण न फोडता बरं का. इतका परफेक्ट आहे अद्वैत चांदेकर. आता त्याने तो ग्लासचा आवाज केलाय, टणकन आवाज झालाय काचेचा आणि मग कला उठून बसते आवाज झाल्यावर आणि म्हणते काय रे चांदेकर काय झालं, कसला आवाज आलाय. अद्वैत म्हणतो अगं सॉरी सॉरी सॉरी, तुझी झोपमोड झाली का. अगं मी ना लॅपटॉपवर काम करत होतो, चुकून माझा धक्का लागला ग, सॉरी. आता कला म्हणते बरं बरं किती वाजलेत. अद्वैत म्हणतो अगं 7:30 वाजलेत. कला आता एकदम खडबडून जागी होते आणि म्हणते काय 7:30 वाजलेत. कला आता तिच्या मोबाईल मधला ते घड्याळ बघायला लागते आणि आता अद्वैत म्हणतो ते काय आहे ना, काल मंगळागौरीच्या खेळामुळे तू जरा जास्तीच थकली होतीस, दमली होतीस, त्यामुळे मला ना तुझी झोपमोड नव्हती करायची, त्यामुळे तुला नाही उठवलं हा मी, सॉरी. खाली पडलेला ग्लास उचलून म्हणतो सॉरी ग, खरंच सॉरी, नेमका त्या ग्लासला धक्का लागला आणि तुझी झोपमोड झाली बघ, एक्स्ट्रीमली सॉरी. आता अद्वैतचा नूर बदललेला बघून कलाला जरा टेन्शनच आलंय. कला म्हणते तुला काय झालंय, असं का वागतोयस तू. अद्वैत म्हणतो मला कुठे काय झालंय, मी तर नॉर्मलच आहे. कला म्हणते तेच तर म्हणते ना मी, तू कधी नॉर्मल वागत नाही म्हणूनच विचारलं तुला काय झालंय, म्हणूनच आगाऊ म्हणते ना तुला. अद्वैत मनात विचार करतो हिच्यासाठी काहीही करा, हिचा आगाऊपणा काही कमी होतच नाही. आता तरी सुद्धा अद्वैतच्या आवाजामध्ये एक वेगळीच मलुलता तुम्हाला ऐकू येणार आहे आज. अद्वैत म्हणतो अगं हरकत नाही, ते काय झालं ना, लॅपटॉपवर मी काम पूर्ण करत होतो ना, तो मला माझा चार्जर हवा होता जो तुझ्या पलीकडे आहे, जरा चार्जर मला देशील का प्लीज खरे. आणि तो असं स्माइल करत तिला सांगतोय. कलाला वाटते काय झालं याला, झटके बिटके तर येत नाही आहेत ना, पण आता कलाने ते चार्जर त्याच्याकडे फेकले आणि मग अद्वैत म्हणतो ऍक्च्युली त्या फाईल्स पण जरा देशील का मला प्लीज खरे. आणि मग कला त्याच्याकडे त्या फाईल्स पण टाकते आणि त्याच्याकडे बघतच राहते याला काय झालंय. आणि आता एवढंच नाही, तिने फाईल आणि चार्जर दिल्यानंतर अद्वैत तिला थँक्यू खरे असं म्हणतोय. कला त्याच्याकडे अशी बघत राहते. आता कला तिच्या मोबाईलमध्ये टाइम चेक करत असते तेव्हा तिच्या लक्षात येतो की तिच्या आईचा फोन येऊन गेला आणि ती तिच्या आईला कॉल बॅक करायला लागते. कला तिच्या आईला म्हणते फोन केल्या केल्या काय ग आई काय झालं, सकाळी सकाळी कॉल केलास तू मला, सगळं काही ठीक आहे ना तिकडे. संगीताताई म्हणतात हो बाई आमच्या इथे समजा ठीक आहे, पण तुमच्या घरी वाद नाही ना झाले पोरी आम्ही गेल्यावर. कला म्हणते नाही ग आई काही झालेलं नाहीये, सगळं ठीक आहे, मी आत्ताच उठले ग, जरा थकले होते ना त्यामुळे मी तुझा फोन उचलू शकले नाही, तू नको टेन्शन घेऊ काही. अद्वैत असा मध्ये मध्ये चाळ घेत असतो कला काय बोलते तिच्या आईशी. आता तिची आई तिला सांगते की अगं ठीक आहे, पण आबाजीची तब्येत काय म्हणते, आबाजीची तब्येत ठीक आहे ना. आता कला म्हणते अगं आई आबांची तब्येत तर ठीकच आहे, त्यांना काय झालंय. आता कलाची आई म्हणते अगं पोरी तुला कोणी काही सांगितलं नाही का. कला म्हणते नाही ग आई काय सांगायचं होतं. मग आता तिची आई सांगते की अगं कला तू राग पूजेवरनं उठून गेलीस ना तेव्हा आबाजींना लई त्रास झाला बघ, त्यांचं बीपी का काय ते लई हाय झालं बघ, डॉक्टरांना बी बोलवलं होतं, तुला काही ठावच नाही का. कला म्हणते काय, अगं आई काय सांगतेस तू हे, अगं मला काहीच माहिती नाहीये आणि नंतर पण कोणी मला काही सांगितलंच नाही. कला आता अद्वैतकडे बघता बघताच हे सगळं बोलत असते. पण आता बघा प्रेक्षकांनो कलाच्या आईने तिला इतकं छान समजवलंय ना, खूपच भारी वाटलं ते ऐकताना. आता कलाची आई म्हणते हे बघ बाळा तुला एक बोलू का, अगं आबाजीमुळे तुला किती मान आहे आणि आबाजींचा पण किती मान आहे, सगळ्यांना ते आदर देतात, त्यांचा ना त्यांच्या कुटुंबावर लई जीव आहे बघ. आबाजी त्यांच्या कुटुंबाला घरच्यांना लई लई प्रेम करतात बघ. हे बघ कले त्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडलं ना तर त्या आबाजींना खूप त्रास होतो ग, काल त्यांना लई त्रास झाला बघ, ते बघून आम्हाला बी लई वाईट वाटलं. हे बघ कले मला माहित आहे तू कधीच चुकत नाहीस, कधीच अविचाराने वागत नाहीस, पण बेटा काल जे काही झालं ना ते व्हायला नको होतं ग. हे बघ मी समजू शकते तुला राग आला, पण असं राग तू त्या पूजेतून उठून गेली ते बरोबर नाही केलं बघ. तुझ्या अशा वागण्यामुळे आबाजींना खूप त्रास झाला की नाही. हे बघ बाळा असं वागायचं नाही, आता यापुढे कधीच असा अविचार करायचा नाही. कधी बी असं मनात आलं ना तर आबाजींचा विचार कर, त्यांचा मन राख आणि त्यांच्या मनाप्रमाणे वाग. कला म्हणते हो आई मी आता असं नाही करणार. त्यावर त्या म्हणतात
जा आता त्यांच्या तब्येतीची चौकशी कर आणि मला सांग काय झालं काय नाही ते. मला बी लई टेन्शन आलं ग कला. कला म्हणते हो आई मी तुला कळवते तू नको काळजी करू. आता ठेवते मी फोन, आधीच मला उठायला उशीर झालाय. आता या कलाच्या आई म्हणतात हो लवकर उठ आणि आधी आंघोळ कर आणि मग सगळे कामं कर. कलाचं तिच्या आईशी बोलणं झाल्या झाल्या कला खूप चिडते आणि आता अद्वैतला म्हणते काय रे चांदेकर, काल जगभरातलं इथलं मला ऐकवून गेलास, पण आजोबांना भोळ आली, घरी डॉक्टर येऊन गेले, हे मला का नाही सांगितलंस तू चांदेकर काल. आता तरी सुद्धा अद्वैतचा सूर बघा तुम्ही, एकदम बारीक आहे. तो आज एकदाही चिडला नाही कलावर. तो सगळं ऐकून घेतो कलाचं आणि मग म्हणतो तू नीट एकदा आठवून बघ बरं, मी तुला काय बोललो. मी तुला सगळं बोलायचा प्रयत्न करत होतो, पण मी एखादं वाक्य जरी बोललो तर तू मला कापत होतीस, चिडत होतीस माझ्यावर. तुला सांगून काही उपयोग होता का काल? नाही, तुझी मनस्थिती नव्हती खरे काल. नाही म्हणजे मला वाटलं तुला त्रास होईल, तू पॅनिक होशील. कला म्हणते माझ्या मनस्थितीला काय झालं, आणि तसंही तू माझ्या मनस्थितीचा कधीपासून विचार करायला लागलायस. आता अद्वैत म्हणतो सॉरी चुकलं माझं, मी तुला सांगायला हवं होतं, पण तू नको काळजी करूस. आता आबा ना आता स्टेबल आहेत बरं का. आता कला विचार करते याला काय झालंय आज, असं का करतोय हा, असं का वागतोय आज हा चांदेकर. आणि सॉरी हे गणितच चुकीचं दिसतंय की, अचानक सूर्य उगवला तरी कुठून म्हणायचं आज. जाऊ देत. बरं चांदेकर ऐक ना, मला ना उठायला उशीर झालाय. आता ब्रेकफास्ट वगैरे हे सगळं खाली कोणी बघितलं की नाही मला माहिती नाहीये, पण हे बघ रजनी मॅडम पण काल खूप थकल्या होत्या, त्या दोघी पण दमल्याच असतील. पण मी ना जरा खाली जाते आणि गादी वगैरे मी नंतर उचलीन प्लीज, त्यावरनं चिडचिड नको करूस. असं बोलून ती कला आता आंघोळीला जाते. पण अद्वैत इतका सरळ मार्गी आहे का, त्याला येतो राग कलाने अंथरूण काढलं नाही म्हणून. आता तो कला आंघोळीला गेल्यावर विचार करतो आणि मोठ्यानेच बोलतो वा वा काय माज यायचा, मी हो म्हणालो का नाही म्हणालो का, मुळात मला काय बोलायचंय हे काहीच बोलली नाही आणि ऐकून पण घेतलं नाही. मुळात न हिचं काम अर्धवट राहिलंय आणि माझं काम सकाळपासून खोळंबलंय, त्याचं काही वाटत नाही हिला, गेली तशी अंथरूण पांघरून टाकून. आता अद्वैत मनाशीच बोलायला लागतो, पुन्हा डोळे मिटवतो आणि म्हणतो नाही नाही अद्वैत नॉर्मल राहा नॉर्मल राहा. इथे ना प्रेक्षकांनो मला तो डायलॉग आठवलाय, कंट्रोल उदय कंट्रोल. तसं अद्वैतला म्हणावं लागेल कंट्रोल अद्वैत कंट्रोल. आता तो मनाशी विचार करतो अद्वैत हे बघ लक्षात ठेव, हिच्याशी बरं वागायचंय तुला, विसरू नकोस चांदेकर. आता ही कला आंघोळ वगैरे करून येते, साडी वगैरे चेंज करून येते आणि मस्तपैकी छान आवरत असते, केस वगैरे विंचरत असते आणि मग पुन्हा एकदा कला त्याचं डोकं खाते. त्याला म्हणते ए चांदेकर हे बघ तुला परत एकदा सांगते मी, हे बघ मी उशीर झाला म्हणून खाली जाते, आधी मी नाश्ता वगैरे सगळं बनवते आणि नंतर माझी गादी गुंडाळून ठेवते, थोड्या वेळ तो पसारा सहन कर. अद्वैत आता बघा कसं तोंड करतोय. आता कला म्हणते पसारा पसारा करून नंतर कटकट नाही ना करणार तू माझ्या डोक्याशी. आता अद्वैत तिला काही उत्तर देत नाही. आता कला त्याच्याकडे बघते आणि विचार करायला लागते, अरे देवा आज मला उठायला उशीर झाला तर सूर्य पश्चिमेकडून नाही ना उगवला, हे काय आज असं विचित्र का वागतोय हा चांदेकर. नाही नेहमी तर तसा विचित्रच वागतो हा, ते विचित्र जे वागणं आहे ना ह्याचं ते जास्ती नॉर्मल आहे, पण आज नॉर्मल वागतोय ना हे जास्ती विचित्र वाटतंय मला. अरे देवा हा रागरागच करत नाहीये, कसं तरीच वाटतंय. आता कला जाऊ दे असं वाक्य मोठ्याने बोलते. आता लगेच अद्वैत म्हणतो काय झालं, जाऊ दे का बोललीस. आता कला म्हणते मी तुला नाही काही बोलले, मी माझ्या मनात बोलले जाऊ दे म्हणून, तुला कशाला काही बोलेल मी. कला आता पुढे काहीही न बोलता तिथून चुपचाप निघून जाते. पण अद्वैतचा मात्र आता संताप होऊ लागलाय. कला गेल्यानंतर तो मोठ्या मोठ्याने बडबडत असतो, खोली माझी, घर माझं आणि पसारा मात्र हिचा. हिला चांगलं माहितीये मला हा आजागळपणा अजिबात आवडत नाही, मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. ही मुद्दामूनच करते. पण अद्वैत आता जोरात टाळी वाजवतो आणि विचार करतो अरे च्छा हीच तर संधी आहे आज मला. आणि अद्वैत आता चक्क त्या कलाच्या अंथरुणाचे घड्या घालायला लागतो. अंथरुणं पांघरुणं इतके छान व्यवस्थित घड्या घातल्या त्याने, काय सांगू तुम्हाला. कलाच्या अंथरुणाची पांघरुणाची अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे त्याने घडी घातली आहे आणि घडी घालून एकावर एक ते पांघरुण नीट ठेवून त्याने त्या गादीची अशी वळकटी पण केली आहे. वळकटी करून असं मस्त ते अंथरुण एका बाजूला लावून ठेवलंय. काय छान वाटलं बघा हे बघत असताना. असं जर आपलं कोणी आयतं काम करून दिलं तर आ हा
हा हा हा, काय भारी वाटेल ना. पण आता अद्वैत विचार करतोय, आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाची तरी गादी गुंडाळतोय, काय काय करावं लागणार आहे मला आईच्या राज्यात, देवच जाणे. असो आता अद्वैतने ते सगळं गुंडाळलंय आणि असा उभा राहतो वैतागून. कला पटकन खाली येते. आता या सगळ्यांचे नाश्ते पण चालू आहेत बरं का. आता कला आल्या आल्या म्हणते, गुड मॉर्निंग रजनी मॅडम, सॉरी मला जरा उठायला उशीर झाला, माझा डोळा लागला हो, मला कळलंच नाही, खूपच उशीर झाला उठायला. रजनीताई म्हणतात, अगं असू दे कला, तू बस बरं, आधी खाऊन घे, मी केलाय नाश्ता सगळ्यांसाठी, आमचा पहिला चहा झालाय, आता दुसरा चहा तू घे बरं करून पटकन, नाहीतर अंजू देईल तुला. आता लगेच कला म्हणते, नाही नाही तुम्ही खाऊन घ्या रजनी मॅडम, मी करेल नंतर चहा. आणि आजोबा नाही आले का अजून, उठले नाही आहेत का ते? आता आजोबा येतात उठून मस्त फ्रेश होऊन आणि म्हणतात, अगं ह्यो काय कला, आलो मी. सकाळ सकाळ कसं काय झोपून राहणार ग, आता कशापायी आठवण काढली होतीस कला माझी? आजोबा नाश्त्याच्या टेबलवर बसलेत आणि आता कलाला म्हणतात, काय झालं कला, कशी काय आठवण काढली बाई माझी? आता कला म्हणते, आजोबा सॉरी काल माझं चुकलं, काल मी रागाच्या भरामध्ये असं पूजेवरनं उठून गेले, तुम्हाला खूप त्रास झाला ना, मला कळलंय, मला खरंच माहिती नव्हतं आजोबा, हे सगळं मला कल्पना पण नव्हती या सगळ्याची, माझं मन नाही लागलं आजोबा, मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना आजोबा. आता लगेच सरोज म्हणते, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे ग, झालं ते व्हायचं होतं ना, ते होऊन गेलंय, आता उगाचच आहे सॉरी म्हणून काय फायदा आहे का? तू थांबू शकली असतीस, तू कुठल्याही गोष्टीचा विचार करतेस, आता प्रत्येक वेळेला विचार करत जा, रागाच्या भरामध्ये केलेली कुठलीही गोष्ट ही चुकीचीच होते, अविचाराने कुठलीही गोष्ट करत जाऊ नये. रोहिणी आता सरोजकडे बघायला लागते आणि आता या कलाला खूप गिल्टी फील होतं. आणि प्रेक्षकांनो, पुढे फार मजा येणार आहे हा भाग बघायला. उद्या पण आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका एक नवीन प्रोमो आउट झालाय या मालिकेचा. आता कलाची गादी गुंडाळलेली आहे हे कला बघते, अद्वैतला ती विचारते, माझी गादी कोणी गुंडाळली? अद्वैत म्हणतो, अगं मीच गुंडाळली ती गादी, अगं मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे तू दमली होतीस ना. आता कला म्हणते, माझ्यासाठी एवढं सगळं तू का करतोयस? अद्वैत म्हणतो, हिला विश्वास दाखवण्यासाठी मला काहीतरी मोठं करावं लागणार आहे. आणि आता पुन्हा एकदा नाश्त्याच्या टेबलवर अद्वैत कला सगळेच जण दिसताय आपल्याला. आता कला तिच्या म्हणजे आजोबांकडनं राखी पौर्णिमेची परवानगी घेते आणि म्हणते, आजोबा राखी पौर्णिमा आहे उद्या, मी जाऊ का माझ्या माहेरी? तर आजोबा काही बोलणार, तेवढ्या सरोज म्हणते, तुला काय गरज आहे उद्या माहेरी जायची, तुम्हाला तर भाऊ सुद्धा नाहीये ना. आता अद्वैत बघायला लागतो त्याच्या आईकडे. आता प्रेक्षकांना 100% अद्वैत कलासाठी राखी पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग खूपच भारी दाखवला त्यांनी, कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि हो, ज्यांना कोणाला म्हणजे तुमच्या मित्रमंडळींना जर ही मालिका आवडत असेल तर त्यांना नक्की माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुमच्या सगळ्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचेल. प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रोज रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवरती.